नमस्कार भावांनो बहिणींनो, आज बघा मी कशाची भाजी करणार आहे मी तुम्हाला दाखवते. आणि ह्याच्यामध्ये ना अद्रक लसूण आपला कांदा टमाटर पुन्हा खोबरं पुन्हा ते घरचा खडे मसाला आणि चल बाबा माझ्या बाबाला भाजी करायची छान छान अशी एक नवीन प्रकारची भाजी मी करून दाखविणार आहे. पण ह्यो चमचा मला काही सुधरून देत नाही बाबा. उघडूच नको तू इथं बस म्हणजे लवकर भाजी भाकर खायला आपल्याला. आता 3:30 वाजल्यात आम्हाला सकाळची जेवण करायला. तुम्ही म्हणता 3:30 कशामुळे वाजले ते, पण भावांनो बहिणींनो माझ्या मागं ना दारे त्याच्यामुळे मला उशीर झाला. दारे म्हैस कोंबड्या शेळ्या माझ्या मागं लई राड आहे. दारे हे आपण ना हे सगळं भाजून घरचा मसाला बनविला. जेवाय बोलवाय केलता. थोडी आधी टाकायची बाकीची पुन्हा. आपला सगळा मसाला भाजून घेतलेला आहे. कांदा ह्याच्यात टमाटर ह्याच्यात पुन्हा खडी मसाला धने खोबरं हे सगळं बारीक करून घेतलं. परस आहे बाबा ती नुनू आले रडून आपली. हो नुनूची ठेवून तिकडे त्याची ताट लागण एखादी. आपली आंबारी मसाले आंबारी पुडी ही थोडीशी टाकणार आहे. नाही तर आपले सगळे घरचे मसाले येते ह्याच्यामध्ये. त्यात नाही पण मसालाच नाही. आकाने दिलेला आणला ते जेव्हा काय नाव आहे काय की भावानं बहिणीनं मला काही माहित नाही, पण ह्यात नाहीच हे संपवलं. आणि ह्याच्यामध्ये हे आपलं घरचं काळं तिखट तिला तिच्या आईने दिलं. माझ्या आईने माझ्या सगळ्यात आम्ही 5 जणी बहिणी सगळ्यात बारकुशा बहिणीने आईला दिले आणि आईने त्यातलंच मला दिले. आणि मी मिरच्या आणून फुलेल्या भावानं बहिणीनं 2 महिने झालं कुठीला अडकून दिलेला नाही. हे भांड इसरून टाकायचं. हा भावानं बहिणीनं का दुसऱ्या गॅसवर मी गरम पाणी ठेवलेलं आहे. गरम पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये. हा बंद करू का नको? कर ना बंद कर. आता ते बंद कर. भाजी झाली का आता कट कर. नमस्कार भावांनो बहिणींनो, आता आपला रस्सा तयार झालाय. आता हे नेमकं टाकायचंय काय? बघा आता मी तुम्हाला दाखवते काय टाकायचंय ती. आपला रस्सा काढलाय आणि अशी ह्याला लई मोठी उकळी नाही येऊन द्यायची. खीर करायचं. आणि हे अंडे सोलले नाकून हाताला पोळत येत वाईलेच गडबडीच्या कामाला त्या टरपाल्याला काय राहते. आणि मग हे काय करायचं, चांगली कडून द्यायचा रस्सा आणि थिर होऊन द्यायचा. आणि हा बाई अशी अंडे सोडून द्यायची या रश्श्यामध्ये. ते शिजवा पुन्हा त्याला काय होतंय टरकाल्याला काही आणि गडबडीच्या कामाला लय घोळ घाली तिथं. असली भारी भाजी लागती भावांनो बहिणींनो. एकदा ना नक्की करून खाऊन बघा. आपलं सगळं मटणाचं सामान ह्याला घातलंय.